श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील गंगा या विषयावरील मार्गदर्शन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भारतीय लोकांची दिवसाची सुरुवातच स्नानाने होते. तेव्हा प्रत्येकजण जय गंगे भागीरथी असेच म्हणतो. गंगा नदीला सर्वात पवित्र समजले जाते. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, स्थिर वस्तूमध्ये हिमालय पर्वत मी आहे, तर नद्यांमध्ये गंगा मी आहे. म्हणजे गंगा हे भगवंतांचे अंशरूपच आहे. ज्येष्ठ महिन्यातील प्रतिपदेपासून दशमीपर्यंत 10 दिवस गंगा दशहरा असा उत्सव साजरा केला जातो. ही आपली परंपराच आहे. यामध्ये गंगा नदीची पूजा केली जाते, तिची स्तुती स्तोत्रे गायली जातात. संध्याकाळच्या वेळी तर आरती हा एक सोहळाच असतो. काशी, हरिद्वार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतो. गंगा मातेबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो. ती पुण्यदायिनी आणि पापविनाशिनी आहे. गंगा ही हिमालयाची कन्या आहे. तिचा प्रवाह, वेग प्रचंड असल्यामुळे स्वतः भगवान महादेवांनी आपल्या जटेमध्ये तिला धारण केले आहे. गंगा नदी अत्यंत पवित्र आहे. आपल्याकडून कळत न कळत होणाऱ्या पापांचे क्षालन ती करीत असते. सामान्य माणसाला शनीची, मंगळाची कोणती ना कोणती तरी ग्रहपीडा असते. या सर्व ग्रहपीडांचा परिहार गंगाजलाने होतो. मानवी देहाला निरनिराळ्या इच्छा होत असतात. त्यामुळे मनाला अस्वस्थता येते. मनाचे हे दोष काढून टाकण्यासाठी गंगा स्नान अवश्य करावे. गंगेच्या नुसत्या स्मरणाचेही खूप महत्त्व आहे. प्रत्यक्ष गंगेपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही तरी केवळ स्मरणानेही तेवढेच पुण्य मिळते. गंगेपुढे आपले मन शांत होते. ती परमेश्वराचे चिन्ह आहे. आपला तिच्याप्रती श्रेष्ठ असा भक्तिभाव असावा. अत्यंत श्रद्धेने एक छोटा चमचा तिचे पाणी तीर्थ म्हणून घेतले तरीही मोठा लाभ होतो. गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने ते कधीही खराब होत नाही. आपल्या सर्वांच्या घरात गंगाजल असतेच असते. भगवान महादेवांनाही गंगाजलाचा अभिषेक फार प्रिय आहे. अशी ही पुण्यदायिनी, सर्वांना सतत समभावनेने जल देणारी, मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष सर्वांना पावन करणारी गंगामैया. दशहरा निमित्ताने तिला त्रिवार वंदन. जय जय गंगे, हर हर गंगे. श्री रामकृष्णार्पणमस्तु.